आता जाऊया कोल्हापुरात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे, कारण या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र आली आहे। यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा देखील महाविकास आघाडीला त्यांची साथ मिळते। जयसिंगपुरातल्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। राज्यात नगरपालिकांचा धुरळा उडालेला आहे आणि जयसिंगपूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नगरपालिका आहे आणि जयसिंगपूरकरांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच आपण जयसिंगपूरमध्ये आलो आहोत। मला सांगा, जयसिंगपूरच्या अपेक्षा काय आहेत? येणाऱ्या नगरसेवकांकडून कशा पद्धतीने इथला कारभार चालला पाहिजे? जयसिंगपूर नगर परिषदेच्या नागरिकांच्या अपेक्षा ह्या चार असतात, जे आरोग्य, पाणी आणि लाईट ह्या दृष्टिकोनातून गेली 20 वर्षे श्री राजश्री शाहू विकास आघाडी हे काम करत आलेले आहे। या काम करत असताना जयसिंगपूर नगर परिषदेचं बजेट फक्त 4 कोटी आहे, पण ह्या गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 300 कोटी रुपयाचा फंड हा जयसिंगपूरमध्ये आलेला आहे। त्या याच्यातून दत्त देवळाजवळचा पूल असू दे, जो जयसिंगपूरच्या हद्दीतला, परत त्या स्विमिंग टँक असू दे, नाट्यगृह असू दे, किंवा आता आपण जे बघायला ब वर्ग नगरपालिका आहे जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यात एकच आहे, जे आज आपल्या क्षमतेपेक्षा जास्त नगर परिषदेची अत्याधुनिक इमारत ही उभी राहिलेली आहे। स्टेडियम, जे राज्य पातळीवरचे जे खेळाडू रणजी खेळतात त्या पद्धतीचं स्टेडियमचं काम चालू आहे। भुयारीचं गटरीचं काम आणि ड्रेनेजचं काम हे चालू होतं, पण ह्यावेळी पावसाळ्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जो पाऊस चालू झाला तो गेली 10 महिने पाऊस पडल्यामुळे ते काम थांबवलेलं आहे। त्या राहिलेलं काम पूर्ण करून काही भागात गॅस हे चालू आहे। या कामात करून जवळजवळ 100 कोटी रस्त्यासाठी हा फंड आता राखून ठेवलेला आहे। 50,000 मतदारसंख्येचं गाव आहे। आरोग्य सुविधेच्या बाबतीत एक स्वतःचं 100 कॉटचं दवाखाना आज इथं गरजेचं आहे। 80-70% वरती झोपडपट्टीचा भाग आहे साहेब। त्यांना आता ह्या मध्ये आरोग्य उपचार जे महाग आहेत त्यांना स्वतः नगरपालिकेचे मोफत उपचार दवाखाना स्वतः पाहिजे। शिक्षण व्यवस्था नगरपालिकेची जी आहे ती साहेब बोजबार उठलेला आहे, तुम्ही सुद्धा माहिती घेऊ शकताय। शिक्षण व्यवस्था साहेब इथं चांगली पद्धतीने पाहिजे। त्यामुळे तुम्ही आता माझ्यावर त्यांनी जे बोललेत तुम्ही स्वतः लक्ष घातलंय, तुमच्या परिस्थितीसमोर लक्ष देईल तुमच्या। मला सांगा, काय अजून अपेक्षित आहे जयसिंगपूरमध्ये करणं? येणाऱ्या नूतन नगरसेवकाकडून पारदर्शक कारभार होणे हे महत्वाचं आहे, कारण सर्वच कामात भ्रष्टाचार झालेला आहे। कचरा उठाव होत नाही वेळेवर, पाण्याची सोय नाही आहे, पाणी अवेळ येते, परत रस्त्याची अवस्था तर दैनंदिन आहे। कुठल्याही जयसिंगपूरात एकही रस्ता असा चांगला नाही आहे। गेल्या 8 वर्षात फक्त भुयारी गटरचं कारण सांगून रस्ते केलेले नाही आहेत। त्यामुळे रस्ते हे चांगले होणे गरजेचे आहेत आणि पारदर्शक कारभार व्हावा अशी आमची मागणी आहे। आता भुयारी गटरमुळे फक्त रस्त्याचा प्रश्न तेवढा बाकी आहे, बाकी जयसिंगपूरचं काम असं चालू आहे की म्हणजे असं कुठल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही अशी नगरपालिका नसेल की जसं जयसिंगपूरमध्ये जयसिंगपूर नगरपालिकेचं काम चालू आहे। त्याच पद्धतीने इथून पुढे पण यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून असंच प्रगती ह्या जयसिंगपूरची व्हावी हीच आमची इच्छा आहे। जयसिंगपूरमध्ये आत्ता डेव्हलपमेंट झाली हे भरपूर झालेलं आहे, तरी पण यामध्ये थोडे काही रस्त्याचे वगैरे तुटे वगैरे आहेत, हे आपला आता ते भुयारी गटरमुळे ते राहिलेले आहेत, ते सुद्धा होऊ शकेल। पण या ठिकाणी ओव्हरब्रिज व्हावं हे सगळ्यांचं महत्त्वाचं बाब आहे, कारण इकडची पोरं तिकडचे त्या बाजूला जातात किंवा तिकडनं इकडे येतात, ते ट्रॉफिक फार आहे, त्यामुळे जरा ओव्हरब्रिज होणे अत्यंत गरजेचं आहे। नवीन नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत, त्यांनी जनतेशी प्रामाणिक राहावं, त्याचबरोबर युवकांना खास करून या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या जयसिंगपूरकरांनी व्यक्त केली। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, जयसिंगपूर, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।